श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या 11 माळी आणि 3 अध्याय का करावे याचे महत्त्व। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। तर मंडळी, आपण आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात नेहमीच जात असतो आपल्या अडीअडचणी घेऊन, मग ते शैक्षणिक अडचण, आर्थिक अडचण किंवा नोकरीतील अडचण असेल, अशा अनेक अडचणी आपल्याला दैनंदिन जीवनात येत असतात। स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला सेवा दिली जात असते। स्वामींचे 11 माळ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची क्रमशः 3 अध्याय। तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की स्वामींचे 11च माळ आणि 3च अध्याय का करावेत? तर प्रत्येक माळीचे एक विशिष्ट असे महत्त्व आहे। आधी जाणून घेऊया आपण स्वामी चरित्र सारामृताची 3 अध्यायांचे महत्त्व। पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी। दुसरा अध्याय हा वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी। तसेच तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी। स्वामी समर्थ मंत्रांचे 11 माळी जप कशासाठी? पहिली माळ ही गुरुसाठी, दुसरी माळ मातेसाठी, तिसरी माळ पित्यासाठी, तर चौथी माळ ही पित्रांसाठी आणि पुढील 6 माळी ह्या षडरिपूंसाठी असतात। षडरिपूंसाठी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यासाठी। आणि फक्त 11वी माळ ही स्वतःसाठी असते, कारण आपली पायरी ही 11वी आहे। गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते, नंतर आपले काम होत असते। तर मंडळी, अशा प्रकारे स्वामींची क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी जप याचे महत्त्व आहे। व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।